तर जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री पशुसंवर्धन उद्योजकता विकास योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, बेरोजगार तरुणांसाठी अशी खास योजना आहे. या योजनेमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, मात्र त्यामधील आज आपण कुक्कुटपालन हा महत्त्वाचा विषय घेणार आहोत. कारण तुम्हाला सांगतो, आजकाल शेतीसोबत काही ना काहीतरी जोड व्यवसाय असणं गरजेचं आहे आणि बऱ्याच जणांना कुक्कुटपालन करावंसं वाटतंय. मात्र करावं कसं, याचा लाभ कसा घ्यावा, मग याचे कुटाणे कसे करावं, हेच याची अडचण होत असते. पण एक लक्षात घ्या, जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी थोडेफार कुटाणे करावेच लागतात आणि त्यातली त्यात हा म्हणजे चांगला इन्कम देणारा व्यवसाय आहे. तुम्ही जर बघत असाल तर कुठेही हायवेच्या रोडला कुठेही हॉटेली झालेले आहेत आणि प्रत्येक जण वाढदिवस असन काही असन जेवायला बाहेर चाललेलं आहे. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर रोडनं ट्रकच्या ट्रक भरून हे कोंबडे जात असतात आणि या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळत आहे. आता कोणी जर करीत असेल तर मग आपल्याला करायला काय अडचण आहे? आता जे करीत असतील त्याला पुरतंय, मग आपल्याला का पुरणार नाही? त्यामुळे ही खूप चांगली योजना आहे आणि मला तरी वाटतंय शेतीच्या सोबत एक चांगला जोड व्यवसाय या माध्यमातून करता येऊ शकतो आणि याचबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला लय मोठं करणं होत नसेल तर छोटं का होईना एखादा तुम्ही असा चांगला व्यवसाय हो कुक्कुटपालनाचा चालू करू शकता. आता मला पहिली गोष्ट एक कमेंट करून सांगा की आज काय भाव चालू आहे या कोंबड्याचा. तुम्ही पाहत असताना जर खात असले तर तुम्ही भावही बघितले असतील. फक्त एकदा कमेंट करून सांगा की तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या भागात याचा भाव काय. आणि तुम्ही जर हायवेनं बघत असाल तर ट्रकच्या ट्रक भरून याचे जात असतील, म्हणजे कुठं ना कुठं तरी याची विक्री होती तेव्हाच हे उत्पादन व्हायले का नाही. मग आपल्याला करायला काय अडचण, याच्यात काही लई मोठी अडचण नाही, काय नाही. त्याच्यामुळे करायला काहीच अडचण नाही, एकदम सोपा व्यवसाय आहे. आणि या माध्यमातून तुम्ही फक्त 15 लाखच अनुदान पाहिले, मात्र 22,50,000 रुपयापर्यंत या योजनेसाठी अनुदान आहे. त्यामुळे आपल्याला ही योजना जाणून घ्यायची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बांधवांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर यामध्ये आहे कुक्कुटपालन योजना. यामध्ये लाभाचे स्वरूप असं आहे, किमान 200 अंडी उत्पादन देणारे आपल्याकडं 5,000 एक दिवसीय पक्षी असणं गरजेचं आहे आणि 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च अर्धबंदिस्त पिंजरा, गादी पद्धतीने शेड, बांधकाम, खाद्य, पाणी पुरवठा, भांडी, अंडी ठेवण्याकरिता ट्रे, एक नेक्स्ट ऑटोमेशन प्रणाली इत्यादी यासाठी आवश्यक असते. आता लाभार्थीचं स्वरूप आहे या योजनेमधलं, सर्व प्रवर्गातील लाभार्थी याच्यात पात्र आहेत. मग ते ओपन असो, SC असो की ST असो, सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे. आणि यामध्ये जे अनुदान आहे ते 15 लाख रुपये आणि 22,50,000 रुपये असं अनुदान मिळतं. आता ते पुढे टप्प्याटप्प्यानं बघू, हे कसं मिळतं, काय मिळतं, याच्यासाठी काय प्रक्रिया करायची, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुमची इच्छा असेल करायची तर शेवटपर्यंत बघा. आता लाभार्थीचे निकष याच्यामध्ये असे असतील, सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी, त्यानंतर अनुसूचित जातीतील असतील, अनुसूचित जमातीतील असतील, या सगळ्या घटकामधून. बरं, त्याच्यात पुन्हा विशेष आहे, जमिनीची अट काय लय मोठी नाही, तुम्हाला 20 गुंठ्यामध्ये हा कार्यक्रम सुरू करता येतो. मग त्याच्यात अत्यल्प भूधारक असतील, अल्प भूधारक असतील, वन हक्कधारक जमिनीवाली असतील, सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील, महिलांचे बचत गट असतील किंवा शेतकऱ्यांचे बचत गट असतील, ते सुद्धा यामध्ये पात्र आहेत. यामध्ये दिव्यांग जर असले तर त्यांच्यासाठी एक्स्ट्रा 5% सवलत आहे आणि महिलांसाठी 50% आरक्षण यामध्ये लागू आहे. आता यामध्ये प्रकल्पाची किंमत बघा किती आहे. किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5,000 एक दिवसीय पक्षी, यामध्ये 50 रुपये प्रति पक्षाप्रमाणे, प्रति कोंबड्याप्रमाणे आपल्याला मिळतात. हे होतात 2,50,000 रुपये. पूर्ण सविस्तर समजून घ्या. 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च 3 किलोग्रॅम प्रति पक्षी, म्हणजे प्रति कोंबड्याला 3 किलोग्रॅम, हे 5,000 पक्षाला म्हणजे 30 रुपये प्रति किलोग्रॅम प्रमाणे याचे होते 4,50,000 रुपये. अर्धबंदिस्त पिंजरा, गादी पद्धतीने शेड बांधकाम याच्यासाठी 15 लाख रुपयाच्या मर्यादेत, म्हणजे कमी जास्त एवढी रक्कम.
त्यानंतर खाद्य, या कोंबड्यांचं खाद्य, पाणी पुरवठा, त्यासाठी भांडी, अंडी ठेवण्याकरता ट्रे, अंडे ठेवण्याकरता, त्यानंतर ऑटोमेशन इत्यादी आवश्यक साहित्य 6,68,000 रुपये. आणि यासाठी सोलर सुद्धा 3 किलोवॅटचं मिळतंय, ते 1,32,000 रुपयाचं. आणि एकूण या प्रकल्पाची किंमत होते 30 लाख रुपये. आता यामध्ये 50% अनुदान हे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता म्हणजे 15 लाख रुपये, आणि SC आणि ST साठी 75% अनुदान म्हणजे 22,50,000 रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळत आहे. आणि ही योजना जर तुम्हाला करायची असेल, या संबंधी अर्ज कसा करायचा, पुढे कशी प्रक्रिया असणार, याचे कोंबडे कुठून आणायचे, काय करायचं, ही सगळी प्रक्रिया आपण या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यासाठी काय लय मोठा वावर असावं काही गरज नाही. फक्त तुमच्याकडे 20 गुंठे जमीन असणं गरजेचं आहे. तुमची स्वतःची नसली तर दुसऱ्याची तुम्ही 5 वर्षाच्या नोंदणीकृत भाडेपट्टा करणं गरजेचं आहे. तुम्हाला याचा लाभ घेता येतो. आता कुक्कुटपालनातील पुन्हा व्यवसायाचा तुम्हाला अगोदर अनुभव असणं गरजेचं आहे. ज्यांना अनुभव आहे त्यांना, किंवा तुम्ही अनुभवी माणूस तिथं ठेवू शकता, किंवा याचं प्रशिक्षण सुद्धा मिळतं, ते प्रशिक्षण सुद्धा घ्यावं लागतं. आता तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे, किंवा अर्ज करते वेळेस तसं तुम्हाला शपथपत्र द्यावं लागणार आहे. असं हे सोपी पद्धत आहे एकदम. आता या अनुदानाचं स्वरूप आपण बघितलं. आता याच्यासाठी कागदपत्र कोणते कोणते लागणार आहेत हे महत्वाचं घ्या. यासाठी 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं. अनुभव नसेल तर त्यासाठी शपथपत्र द्यावं लागेल, किंवा तुमच्या परिसरातले जे वैद्य अधिकारी असतील पशुवैद्यकीय त्यांच्याकडून प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जी जमीन आहे तिचा 7/12 आवश्यक आहे. तुम्ही किरायाने केलेली असेल तर 5 वर्षाचा भाडेपट्ट्याचं करारपत्र आवश्यक आहे. आणि यामध्ये दिव्यांगासाठी UDID प्रमाणपत्र म्हणजे ऑनलाईनचं, बचत गट असेल तर त्याचं सदस्यत्वाचं प्रमाणपत्र, आणि या प्रकल्पाला तुम्हाला कोणत्या बँकेकडून कर्ज मिळवायचं त्याची कर्ज मंजुरी, अशी ही योजना आहे. आणि या योजनेबद्दल पुन्हा तुम्हाला जर आणखी माहिती पाहिजे असेल तर आपण यापुढेही देत राहणार आहोत. याच्यासाठी लाभाचं स्वरूप महत्वाचं, शेड, त्याच्यानंतर सोलर, खाद्य, त्या कोंबड्याला लागणारे पाण्यासाठी भांडे, या सगळ्या गोष्टी. आणि याच्यासाठी सगळे प्रवर्गातील म्हणजे शेतकरी पात्र असणार आहेत, सुशिक्षित बेरोजगार पात्र असणार आहेत, अशी ही चांगली योजना आहे. आणि या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यापुढं अर्ज कसा करायचा, याच्यासाठी ते प्रमाणपत्र कुठून मिळवायचं, ही सगळी माहिती आपण या चॅनलवर देणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. पुढे आपण टप्प्याटप्प्यानं माहिती बघणार आहोत. आता तुम्हाला याबद्दल पुन्हा काय नवीन वाटतंय, किंवा यामधील काही अडचणी असतील तर आमच्या एक ओळखीच्या माणसाकडे माझ्या हे कुक्कुटपालन आहे, त्यावर सुद्धा सविस्तर मी एक व्हिडिओ, त्याच्यात त्या कुक्कुटपालनासंदर्भात काय अडचणी आहेत काय नाही ह्या सुद्धा आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. त्या संबंधीचा व्हिडिओ सुद्धा आपण आणणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा, आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा. धन्यवाद.